नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरवडा भागातील बीडी कामगार या ठिकाणी आज उम्मीद एक सोशल फाउंडेशन या संस्थेचं उद्घाटन झालेलं आहे। तर आज आपल्या उम्मीद एक फाउंडेशनच्या आपण शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। आपली संस्था कशा पद्धतीने काम करणार, आतापर्यंत आपलं काय काम आहे? आता सध्या तर आम्ही शैक्षणिक आणि आरोग्यिक आपण सगळ्या प्रकारचे आपण विविध कार्यक्रम घेणार आहेत, वर्कशॉप घेणार आहेत। आता सध्या मी मेहंदी क्लासेस आणि पार्लर क्लासेस फ्रीमध्ये घेते आहे मी, जे 1000 रुपये भरून ज्या महिला शिकू नाही शकत, ज्या मुली बाहेर जाऊन नाही शिकू शकत, त्यांच्यासाठी मी आता सध्या 2 क्लासेस आता सध्या चालू केलेले आहेत। याच्या पुढे पण मला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे। सहकार्याने मी पुढे जे काही होईल माझ्या हाताने मी ते करायला तयार आहे। आज या ठिकाणी उम्मीद सोशल फाउंडेशनचं उद्घाटन झालेलं आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं पाऊल आहे। तर काय सांगाल आजच्या प्रसंगी? एक अतिशय चांगली संस्था त्यांनी इथं उभी केलेली आहे उम्मीद या नावानं, आणि खरोखर भविष्यात त्यांच्याकडे फार मोठी उमेद आमच्या सगळ्यांचीच राहणार आहे आणि उम्मीदला हे पात्र ठरतील अशी उमेद मला निश्चितच आहे। मित्रांनो, की हे आमच्या भगिनी हिनाताई असेल, त्यांच्या आई असेल, रेणा असेल, आमच्या गुड्डी आणि अनिताताई, या सगळ्यांनी मिळून जी संस्था जी स्थापन केली याच्या माध्यमातून ह्या भागातील महिलाचा विकास करणं, त्यांच्या हाताला रोजगार देणं, त्यांचा उद्यमशील बनवणं आणि त्यांच्या कुटुंबाला तो हातभार लागावा आणि महिला सशक्त आणि सक्षम व्हावा अशा अपेक्षेने या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे। त्यांना माझ्या वतीने आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। उम्मीद एक सोशल फाउंडेशन आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने उभी राहत आहे, तर या संस्थेला आपल्या सर्वांची गरज आहे। हो, नक्कीच आहे। आता जसं यांना उमेद फाउंडेशन आहे, जे आपले हिनत आहे ते खरंच समाजामध्ये चांगलं काम करतात ते, आणि आता त्यांनी ते फ्री क्लास बी चालू केलेले आहे। त्यासाठी त्यांनी जी बी मदत असेल, जिथं गरज भासेल ते त्यावेळेस मी हिनतांनी आवाज दिला तर मी तिथं असेल। आणि त्यांनी नाव बी खूप चांगलं ठेवलेलं आहे, उम्मीद, म्हणजे एक माणसाला एक उम्मीद है। हमारे तरफ से आपको शुभकामनाएं, और हम ऐसा उम्मीद करेंगे कि आप अच्छा काम करें। जिधर भी कुछ कमी हो उधर दादा है, मेरे जैसा छोटा सा एक कार्यकर्ता भाई आपका है साथ में। मी एवढंच सांगणार आहे की हिना कौसरताईंनी आज जे उम्मीद ही सोशल फाउंडेशन इथं स्थापन केलेली आहे, त्यानिमित्ताने आम्ही इथं सगळे जमले सामाजिक कार्यकर्ता इथं जमा झालेले आहोत। मी एवढीच आशा देते की हिनाताई, तुला ह्या महिलांना, गरजू मुलींना शिकवताना, काही नवीन नवीन कोर्सेस करताना तुला काही अडचण आली किंवा आमची गरज तुला कुठे वाटली तर आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी, तुझ्या बरोबरीने उभे आहोत। उम्मीद एक फाउंडेशन या ठिकाणी काम करते, तर येरवड्यामधल्या कोणत्या समस्यांवर आपल्याला वाटतं अजून काम झालं पाहिजे? सर्वप्रथम तर कौतुक आहे की तरुण महिला या सेवाभावाच्या वृत्तीने आपल्या येरवड्यामध्ये काम करण्यासाठी तयार होत आहेत। शुभेच्छा ताई तुम्हाला। आईंकडून नक्कीच तुम्हाला जसा आदर्श मिळाला, आम्हालाही येरवड्यामधील आणखी तरुणींना तुमच्याकडून प्रेरणा मिळावी की यापुढे सेवाभाव असावा। त्याच्यामध्ये मुख्यतः मी म्हणेल की शैक्षणिक असेल किंवा महिलांना जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर उभं राहून मध्ये बिझनेसच्या स्वरूपात असेल किंवा जरी नोकरी करत असतील तर त्याच्यामध्ये चांगल्यात चांगल्या पद्धतीने कसं त्यांना काम करता येईल या सगळ्या गोष्टींवरती जास्ती भर दिला तर नक्कीच आपल्या येरवड्यामध्ये जास्त छान प्रगती होईल आणि संस्थेकडून पण जास्त मदत होईल। सर्वप्रथम मी उम्मीद एक फाउंडेशनच्या सर्व आमच्या रेहाना मॅडम असेल, हिनाताई असतील, नीताताई आहेत, या मागच्या म्हणजे मला आठवते की मी त्यांचा विद्यार्थी आहे। माझ्यासारखा विद्यार्थी घडवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे। पण ही जी वाद त्यांनी पेटवलेली आहे तो दिवा विजू देणार नाही असं त्यांनी ते व्रत घेतलेले आहे, आणि हिना दिदींच्या माध्यमातून त्या पेटलेल्या दिव्याला तेल घालण्याचं काम, ते दिवा पेटत राहील असंच, यासाठी आम्ही सातत्याने त्यांच्यासोबत राहू। मी त्यांच्या या शुभकार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। ताई, आज तुमच्या जे सामाजिक काम आहे, तुमचा आदर्श घेऊन तुमच्या पावलावर पाऊल टाकून आज हिना हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते, काय वाटतं तुम्हाला आजच्या प्रसंगी? मला तर खूप आनंद झाला। हे काम जे मी एवढे वर्ष नाही केली जात, माझी मुलीने चालू केले, त्याच्याबद्दल मी नेहमी त्याला सपोर्ट असेल त्यांच्या मागं, आणि तुमचं सगळ्यांचं मला साथ पाहिजे आणि हेच अपेक्षा करते मी। धन्यवाद। उम्मीद एक सोशल फाउंडेशनचं उद्घाटन होत आहे आजच्या या प्रसंगी। आज हिनाताईंचं काम लोकांपर्यंत जाते, लोकांची दखल घेऊन त्या या ठिकाणी उभे राहतात, तुमच्यासारख्या लोकांची त्यांना मदत आहे। तर आजच्या प्रसंगी आज आपण काय सांगा? मला हेच सांगायचं आहे हिनाला की तू नेहमी असेच पुढे जात राहा
आणि काही पण कुठे पण महिलांसाठी असो किंवा दुसऱ्या लोकांसाठी असो, तुला जर कधी पण गरज पडली तर तुझी एक बहीण म्हणून मी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे आणि एक महिला म्हणून पण, आणि माझ्या पक्षाचा पण पूर्ण पाठिंबा असेल असले लोकांना जे समाजासाठी जे चांगले चांगले काम करतात ना, त्यांच्यासाठी मी नेहमी त्याच्या पाठीशी उभी राहणार आहे. आज या परिसरामध्ये काय आपल्या भागातले काय समस्या आहेत काय आणि संस्थेकडनं काय अपेक्षा आहे आपल्याला? ताई माझी मोठी ती अपेक्षा करते पोरींसाठी लेकरांसाठी ती हेल्प करते, सगळं असं काही न करणं करते ती. माझं म्हणणं एवढंच आहे माझं, बाकी काही नाही. काय असेल त्याला सपोर्ट करा त्याला. आज बीडी कामगार या परिसरामध्ये उम्मीद एक फाउंडेशनचं उद्घाटन झालेलं आहे. सर्व प्रमुख मान्यवर महिलांनी या ठिकाणी उपस्थित राहून या हिनाताईंना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नक्कीच आज पुणेकर माझाची जेव्हा पण गरज राहील तेव्हा तुमच्याबरोबर आम्ही राहील हा मी शब्द देतो. कॅमेरामॅन यशवंत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज. उम्मीद सोबत चालू या, उज्ज्वल भविष्य घडवूया. उम्मीद सोबत चालू या, उज्ज्वल भविष्य घडवूया.